नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघूयात। सुरुवातीला एक राजकीय महत्त्वाची बातमी आहे। आंबेडकरांनी युती तोडल्याचं एकतर्फी जाहीर केलेलं आहे, हे दुर्दैव आहे असं संजय राऊत म्हणतात। प्रकाश आंबेडकर त्यांच्या निर्णयाला फेरविचार करतील। आम्ही वंचितला दिलेला 4 जागांचा प्रस्ताव कायम आहे असं देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे। ठाकरे गट आणि वंचितची आघाडी राहिली नाही असं प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत म्हणाले। त्यावर राऊतांनीही प्रतिक्रिया दिली। तुमची आघाडी अजूनही आहे का? भीमशक्ती शिवशक्ती तुम्ही नाही, माझ्या अंदाजाने ती आघाडी आता नाही आहे असं मी म्हणतो। याचं कारण की आता 4 पार्टी एग्रीमेंटमध्ये आम्ही सगळेजण आहोत। जे एक्सक्लुसिव्हली होतं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ते राहिलेलं नाही। मी अजूनपर्यंत बोललो नाही, पण आम्ही असताना अनेक वेळा त्याच्यामध्ये की महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर आपण दोघांनी पहिल्यांदा बसलं पाहिजे, स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे, जागा ठरवल्या पाहिजे आणि मग आपण तिथे बोलू। त्याच्यातल्या काहीच गोष्टी फॉलो झाल्या नाहीत आणि ते इंडिपेंडेंटली जाऊन त्यांच्याशी बोलून आले। त्याच्यामुळे असं आता आम्ही असं म्हणतो ती जुनी युती नाही। आता महाविकास आघाडीबरोबर आमचं जमलं तर युती आहे, नाही जमलं तर युती नाही। माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी ही युती तोडल्याची घोषणा केली, हे दुर्दैव आहे। 2 नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे। जर युती करताना चर्चा झाली एकत्र, तर मग आपण दूर होताना सुद्धा एकत्र चर्चा झाली असती तर ते आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं। आम्ही त्यांना 4 जागांचा प्रस्ताव दिला। हा 4 जागांचा प्रस्ताव कायम आहे। आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकरजी म्हणजे बाळासाहेब आमचे हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील। ही शिवशक्ती भीमशक्ती ह्या दोन्ही शक्ती मनाने एकत्र आहेत। जरी नेत्यांनी काही निर्णय घेतला असला तरी ह्या दोन्ही शक्ती आज एका भावनेने आणि मनाने एकत्र आहेत।